बघा, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय. चॅप्टर नंबर 4, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. त्याच्यातला पार्ट फर्स्ट आज आपण बघणार आहे. सुरुवातीला आपण बघणार आहे डिस्कवरी ऑफ DNA. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले, मागच्या चॅप्टर्समध्ये, की मेंडेलनी डिफरंट एक्सपेरिमेंट्स केलेले पी प्लांटवर. त्याचे डेव्हिएशन्स पण आपण बघितले आणि त्यांनी असं प्रूफ केलेलं त्याच्यामध्ये की पॅरेंट्समधले कॅरेक्टरिस्टिक जे असतात ते मुलांच्यामध्ये ट्रान्सफर होतात आणि त्याच्यामध्ये इट इज कॉल्ड ॲज दी हेरिडिटी. देर इज ऑल्सो डिफरंट कॅरेक्टर्स विच आर ट्रान्सफर्ड फ्रॉम पॅरेंट्स टू इट्स ऑफस्प्रिंग्स आणि व्हेरिएशन्स पण त्याच्यामध्ये आलेले दिसतात. आता त्याच्यामध्ये अनेक वर्षामध्ये गेले आणि त्याच्यानंतर परत DNA ची डिस्कवरी झाली. त्याच्यामध्ये पहिला जो आहे, पहिलं योगदान ते फ्रेडरिक मिशर नावाचा जो एक सायंटिस्ट होता, त्यांनी हे केलेलं, डिफरंट एक्सपेरिमेंट्स केलेले 1869मध्ये. त्यांनी ब्लड सेल्स जे आहेत, व्हाईट ब्लड सेल्स, त्याच्यावर ॲक्च्युली हे एक्सपेरिमेंट्स केलेले. ही कलेक्टेड अ लॉट ऑफ पस फ्रॉम बँडेजेस ॲट द लोकल हॉस्पिटल. लोकल हॉस्पिटलमधून सगळे बँडेजेस त्यांनी गोळा केलेले. उंड बँडेज, आपल्याला माहिती आहे जखमेवर आपण जे बँडेज बांधतो ते, त्याच्यामध्ये पस सेल्स असतात. ते पस सेल्स त्यांनी कलेक्ट केले आणि ते पस सेल्स त्यांनी सॉल्ट सोल्युशननी वॉशआउट केले आणि ते वॉश केल्यानंतर त्याच्यामध्ये वीक अल्कलाईन सोल्युशन त्यांनी टाकलं. वीक अल्कलाईन सोल्युशन पस सेल्समध्ये टाकल्यानंतर सेल जी असते ती सेल लाईस झाली, म्हणजेच त्याच्यामधले जे सेल ऑर्गनेल्स होते ते सगळे वेगवेगळे झाले, म्हणजे सेल लायसिस झाली. आणि सेल लाईस झाल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये एक केमिकल फाउंड केलं आणि त्याचं नाव होतं न्यूक्लिन. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की इट इज ॲसिडिक इन नेचर, सो ही कॉल्ड इट ॲज अ ॲसिडिक न्यूक्लिक ॲसिड. म्हणून न्यूक्लिन जे त्याला सापडलेलं होतं त्या पस सेलच्या आतमध्ये, त्याला त्यांनी न्यूक्लिक ॲसिड असं नाव दिलं. मग 19च्या सेंचुरीमध्ये त्यांनी असं सांगितलं किंवा दाखवून दिलं की न्यूक्लिन वॉज अ मिक्सचर ऑफ प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. मग न्यूक्लिनमध्ये काय काय असतं, तर प्रोटीन असतं आणि न्यूक्लिक ॲसिड असतं. मग ह्या न्यूक्लिक ॲसिडचे 2 टाईप्स आहेत, आपल्याला माहिती आहे. आता खूप डिस्कवरी झाली आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की न्यूक्लिक ॲसिड आर ऑफ 2 टाईप्स. वन इज अ DNA अँड अनादर वन इज अ RNA. अशा प्रकारे फ्रेडरिक मिशर जो होता, त्या सायंटिस्टनी पस सेल्सनी, सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिन नावाचं एक केमिकल असतं किंवा कॉम्पोनंट असतो आणि इट इज ॲसिडिक इन नेचर, असं त्यांनी ते प्रूफ केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट जी डिस्कवरी झाली, ती डिस्कवरी म्हणजे वेगवेगळ्या सायंटिस्टनी केली. जेनेटिक मटेरियल इज अ DNA. त्यांनी असं प्रूफ करण्याचा प्रयत्न केला की ॲक्च्युली जेनेटिक मटेरियल जे असतं ते प्रोटीन नसतं, तर ते DNA असतं. मग काय काय त्याच्यामध्ये डिस्कवरी झाली, तर क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ DNA अँड प्रोटीन. पण काही जे सायंटिस्ट होते त्यांना प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल वाटत होतं. प्रोटीन इज अ जेनेटिक मटेरियल अँड इट इज अ लार्ज मॉलिक्यूल अँड स्टोअर इन्फॉर्मेशन नीडेड टू सेल मेटाबॉलिझम. आणि त्या प्रोटीनमध्ये सेल मेटाबॉलिझमच्या सगळ्या इन्फॉर्मेशन काय असतात, तर प्रोटीनमध्ये असतात, असं काही सायंटिस्टचं मत होतं. अदर्स थॉट दॅट DNA इज अ स्मॉल अँड सिम्पल मॉलिक्यूल विच व्हॅरीज अमंग स्पीसीज. काही लोकांचं असं म्हणणं होतं की DNA खूप स्मॉल असतो, सिम्पल मॉलिक्यूल आहे आणि तो वेगवेगळ्या स्पीसीजमध्ये वेगवेगळा असतो. जेनेटिस्ट ऑल्सो प्रूव्ड दॅट DNA इज अ जेनेटिक मटेरियल, नॉट प्रोटीन. मग पुढे जाऊन अनेक सायंटिस्ट लोकांनी DNAच जेनेटिक मटेरियल आहे, प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल नाही, असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करून ते प्रूफ केलं. त्याच्यामधलाच एक सगळ्यात सुरुवातीचा एक्सपेरिमेंट तो होता ग्रिफिथचा. म्हणजे तो जवळपास 1928मध्ये त्यांनी कंडक्ट केला. म्हणजे साधारणतः फ्रेडरिक मिशरच्या नंतर 50 वर्षानंतर साधारणतः ही डिस्कवरी झाली आणि त्यांनी असं ट्रान्सफरिंग प्रिन्सिपल काय केलं सर, सिद्ध केलं. मग ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट काय होता ते आज आपण बघू. बघा, ग्रिफिथ जो होता तो मेडिकल ऑफिसर होता, ब्रिटिश मेडिकल ऑफिसर होता. त्यांनी 1928मध्ये एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला.
ही टूक स्ट्रेप्टोकोकस निमोनी बॅक्टेरिया विच कॉजेस निमोनिया इन ह्युमन बीइंग. म्हणजे त्यांनी स्ट्रिप्टोकोकस निमोनी नावाचा बॅक्टेरिया घेतला की ज्यांनी ह्युमन बिईंगला डिसीज होत होता. अनेक मॅमल्सला पण त्याच्यामुळे निमोनिया होतो, असा बॅक्टेरिया त्याने घेतला. पण त्याला असं लक्षात आलं की इट हॅज 2 स्ट्रेन्स. पण स्ट्रिप्टोकोकस निमोनीमध्ये 2 स्ट्रेन्स आपल्याला बघायला मिळतात. एक जो स्ट्रेन असतो तो असतो रफ स्ट्रेन. त्याला त्यांनी आर असं नाव दिलेलं. लक्षात येतं काय नाव दिलेलं त्यांनी? आर, रफ स्ट्रेन. रफ स्ट्रेन कसा होता की तो नॉन व्हायरुलंट होता. रफ असं त्याला का म्हणत होतो तर त्याचं जे आउटर कवरिंग असतं ते कवरिंग रफ असतं, म्हणून त्याला रफ स्ट्रेन असं तो म्हणत होता. आणि तो नॉन व्हायरुलंट होता, नॉन पॅथोजेनिक होता. नॉन पॅथोजेनिक म्हणजे त्याच्यामुळं ह्युमन बिईंगला डिसीज कॉज होत नव्हता, असा होता तो. दुसरा जो स्ट्रेन होता तो एस स्ट्रेन. तुम्हाला याच्यावरती स्क्रीनवरती दिसती या डायग्रॅममध्ये स्मूथ स्ट्रेन, म्हणजेच त्यांनी त्याला एस असं नाव दिलं. म्हणजेच त्याचं आउटर कवरिंग जे होतं ते स्मूथ होतं, म्हणून त्याला त्यांनी स्मूथ नाव दिलं. पण हा जो स्ट्रेन होता तो पॅथोजेनिक होता. काय होता? पॅथोजेनिक. म्हणजेच तो ह्युमन बिईंगला किंवा मॅमल्सला डिसीज कॉज करत होता. देन अशा प्रकारचे त्यांनी 2 स्ट्रेन्स घेतले वेगवेगळे. तुम्हाला इथं डायग्रॅम दिसते बघा, ही रफची. त्याचं आउटर कवरिंग तुम्हाला दिसते काटेरी आहे, असं स्पायनी असतं. आणि तुम्हाला स्मूथचे पण बॅक्टेरिया दिसत आहेत. स्ट्रेप्टोकोकस निमोनी बॅक्टेरिया आहेत हे. त्याचं आउटर कवरिंग तुम्ही बघितलं तर ते स्मूथ दिसतंय. असा दोन्हीमध्ये तुम्हाला इथं फरक दिसतोय. आता हे दोघांना घेऊन त्यांनी 4 वेगवेगळे प्रयोग केले, 4 वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले, 1 बाय 1. मग पहिला एक्सपेरिमेंट त्यांनी काय केला तर रफ स्ट्रेन जो होता, जो ह्युमन बिईंगला डिसीज कॉज करत नव्हता, त्याचं कल्चर तयार केलं. लक्षात येतंय? ते कल्चर त्यांनी इंजेक्शनमध्ये भरलं आणि ते कल्चर त्यांनी एका माऊसला दिलं. त्या माऊसला दिल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की तो माऊस जो आहे तो अलाईव्ह राहिला, म्हणजे जिवंत राहिला. कारण का तर रफ स्ट्रेन जो होता तो डिसीज कॉज करतच नव्हता. त्यामुळं ऑब्व्हियसली तो जो माऊस आहे तो काय राहणार आहे? जिवंत राहणार आहे. त्यांनी दुसरा एक्सपेरिमेंट दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलं, जो स्मूथ स्ट्रेन होता, जो डिसीज कॉज करणारा होता ह्युमन बिईंगला, त्याचं कल्चर तयार केलं, ते इंजेक्शनमध्ये भरलं आणि ते इंजेक्शन त्यांनी माऊसला दिलं. त्याचं असं लक्षात आलं की तो माऊस थोड्या वेळाने मेला. कारण का तर स्मूथ स्ट्रेनच असा होता की तो डिसीज कॉज करत होता. निमोनिया हा डिसीज माऊसला झाला आणि त्याच्यामुळं तो मेला. तिसऱ्यांदा त्यांनी काय केलं, हा जो स्मूथ स्ट्रेन होता त्या स्मूथ स्ट्रेनला हिट किल्ड केलं. म्हणजेच त्या कल्चरचं हिटिंग केलं ठराविक डिग्री सेल्सिअसपर्यंत. आणि त्याच्यामुळं त्याच्यामधला जो एस्ट्रेनचे बॅक्टेरिया होते ते सगळे मेले. आणि असं कल्चर त्यांनी इंजेक्शनमध्ये भरलं आणि ते इंजेक्शन त्यांनी माऊसला दिलं. ते दिल्यानंतर त्याचं असं लक्षात आलं की तो माऊस मात्र जिवंत राहिला. कारण का डिसीज कॉज करणारा जो एस्ट्रेन होता तो बॅक्टेरिया मेलेला हिटमुळे, आणि त्याच्यामुळं तो माऊस काय राहिला? जिवंत राहिला. 4th स्टेपमध्ये, चौथ्या एक्सपेरिमेंटमध्ये मात्र त्यांनी काय केलं तर मिक्सचर घेतलेलं दिसतंय. इथं तुम्हाला दिसतंय हे मिक्सचर. याच्यामध्ये दोन्ही स्ट्रेन्स आहेत. पण दोन्ही स्ट्रेन्स कुठले आहेत? एक आहे आर स्ट्रेन रफ की ज्यानं निमोनिया कॉज होत नाही तो, आणि दुसरं आहे एस स्ट्रेन. एस स्ट्रेन कसलं आहे पण ते तर हिट किल्ड आहे, त्याला हिटिंग करून त्या एस बॅक्टेरियाला मारलेलं आहे. अशा दोघांचं मिक्सचर त्यांनी घेतलं, इंजेक्शनमध्ये भरलं ते कल्चर आणि त्यांनी माऊसला दिलं. त्याच्या असं लक्षात आलं इथं मात्र माऊस डेड झाला आहे. लक्षात येतं ॲक्च्युली काय व्हायला पाहिजे होतं तर माऊस जिवंत राहायला पाहिजे होता, कारण हिट किल्ड केल्यामुळं सुद्धा निमोनिया होणार नाही त्या माऊसला. आणि हा आर स्ट्रेन तर कसा आहे, त्यानं निमोनिया होतच नाही. मग त्याच्या असं लक्षात आलं की ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर मात्र हा जो माऊस आहे तो मेला. म्हणजेच त्याच्या असं लक्षात आलं की एस स्ट्रेनमधनं आर स्ट्रेनकडे काहीतरी ट्रान्सफर झालं. समथिंग इज ट्रान्सफर फ्रॉम एस स्ट्रेन टू आर स्ट्रेन अँड दिस आर स्ट्रेन बिकम्स एस स्ट्रेन. आणि तो आर स्ट्रेन कसा तयार झाला? एस स्ट्रेन सारखा बिहेव करायला लागला आणि इट कॉजेस निमोनिया टू द माऊस. आणि त्यांनी काय केलं, तो निमोनिया जो होता त्या ह्यानी आर स्ट्रेननी निमोनिया कॉज केला ह्याला. म्हणजेच त्याच्यावरून त्यांनी ट्रान्सफरिंग प्रिन्सिपल काय केलं, प्रूफ केलं.
म्हणजेच ही कन्क्लुडेड समथिंग वॉज ट्रान्सफर्ड फ्रॉम हीट किल्ड एस टाईप टू आर टाईप अँड आर टाईप गेट कन्वर्टेड इन टू एस टाईप. ही नेम्ड ॲज अ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आणि त्याला त्यांनी नाव काय दिलं? ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल असं नाव दिलं. म्हणजेच ग्रिफिथनी ते असं लक्षात आणून दिलं ह्या एक्सपेरिमेंटमधनं की एका लिव्हिंग थिंगकडून दुसऱ्या लिव्हिंग थिंगकडे काहीतरी नेहमी ट्रान्सफर होतं. त्याला फक्त हे प्रूफ करता आलं नाही की इट इज अ DNA, तो DNA च असतो की जो ट्रान्सफर होतो.